शेतकऱ्यांची परिषद घेत आहे आणि त्याच दिवशी शरद पवारांच्या राजकीय कारकिर्दीला 56 वर्ष झाली. आज त्यांनी राजकीय कारकीर्द सुरुवात केली. काय घडलं 56 वर्षामध्ये? अरे 1978 ला पवार या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. त्यावेळेस आमच्या देवेंद्र फडणवीस साहेबांचं वय होतं 8 वर्ष. किती? 8 वर्ष. योगी आदित्यनाथ यांचं वय होतं 5 वर्ष. ममता बॅनर्जी यांचं वय होतं 11 वर्ष. अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांचं वय होतं 5 वर्ष. जगनमोहन आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री यांचं वय होतं 8 वर्ष. त्यांनी त्यांच्या राज्यातला अख्ख्या काँग्रेसचा तुकडा साफ केला आणि आता 56 वर्ष झाल्यानंतर ते उद्या तुतारी नव्यानं वाजवणार आहेत. ही तुमची अवस्था, ही तुमची परिस्थिती, ही तुमची लायकी. तिकडे त्यांनी काँग्रेस संपवलं आणि 8 दिवसापूर्वी बातम्या येत होत्या शरद पवारांचं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन करणार. हे तुमचं राजकारण, हा तुमचा विचार, हे तुमचं धोरण. अरे आमचा नेता 5 वर्षाचा होता. 2014 ला मुख्यमंत्री झाल्यानंतर या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे सर्वात जास्त प्रश्न कोणी मिटवले असतील तर ते माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी मिटवले मित्रांनो. आणि मला अभिमान आहे या मंत्रिमंडळामध्ये आपला लढवय्या नेता सदाभाऊ खोत हे कृषी मंत्री होते मित्रांनो. ही हिंमताची ताकद हे आपल्या नेतृत्वामध्ये आहे. अरे सरकार निर्माण कशासाठी केलं? शेतकऱ्यांच्या हितासाठी. सरकारचं यांनी काय केलं? अरे या 3.5 जिल्ह्यातल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी सरकार हे स्वतःसाठी वापरला. कारखानदारी, दूध गिरणी, बँका, जिल्हा बँका, दूध बँक हे सगळे यांनी आपल्याला पाहिजे तसे वापरले. सरकाराचा मूळ उद्दिष्ट आणि आत्मा काय झाला आणि आज या सरकाराच्या माध्यमातून जी दादागिरी होती ती मोडीत काढण्याचं काम माननीय अमित शहा साहेबांनी सरकार मंत्रालय दिल्लीमध्ये स्थापन केलं.